किशोर थोरात, रवी भाऊ आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून एकत्र काम करतो. सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघ ही संस्था जी आहे तिचा मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे आणि त्या अंतर्गत आम्ही पुण्यामध्ये जवळजवळ 100 लोकांची टीम बनवलेली आहे. तर इथे काही लोक उपलब्ध आहेत. तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक महापौर रवी भाऊ लांडगे तर यांच्या संकल्पनेतून एक हरित पिंपरी चिंचवड असा एक संकल्प त्यांनी चालू केला आता. तर त्या अनुषंगाने आपण काय केले की त्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून आमच्या संस्थेने किंवा अजून इथे बाकी परिवार आहेत, सहयोगा परिवार आहे, तर यांच्या सर्वांच्या मिळून आपण सर्वांनी मिळून आपण काय केले की एक झाड दत्तक योजना असा आपण एक उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमामध्ये आपण प्रत्येकाला एक झाड दत्तक घेण्यासाठी आपण विनंती करत आहोत. ते घेऊन आपण हा उपक्रम चालू करत आहोत. तर आज या ठिकाणी आपण आपल्याला जवळजवळ 250 झाडांची लागवड करायची आहे. त्यानंतर त्या झाडांचं संगोपन करायचं आहे. तर यानंतर फक्त आज झाड लावलं म्हणजे आपलं काम संपणार नाहीये. यापुढे आपल्याला त्याला जगवण्यासाठी आपल्याला काही दिवस तरी कष्ट घ्यायला लागतील. कमीत कमी एक वर्षभर जर झाड जगलं तर पुढे ते ऑटोमॅटिक वाढतं. तर त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्याला हे काम करायचं आहे पुढे. त्यानंतर या पिंपरी चिंचवडमध्ये जसं महापौर साहेबांनी सांगितलंय की पिंपरी चिंचवड शहर हे आपल्याला 33% हरित करायचं आहे. तर आता सध्याला आपला आकडा आहे की 25% आहे आपलं पिंपरी चिंचवड. तर म्हणजे आपल्याला अजून 8% जवळजवळ काम करायचं आहे. 8% म्हणजे फार मोठं आहे तसं बघितलं तर ते काम करण्यासाठी आपल्याला ही एक योजना इथे जंगल गार्डन हा एक भाग आहे त्यातला. तसंच आपल्याला अजून कुठे कुठे जागा मिळेल हे बघून आपल्याला पुढील भविष्यामध्ये आपल्याला 33%वर जाण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर या प्रसंगी आपल्या सहयोगा परिवार असेल किंवा अजून काही कंपन्यांचे पण प्रतिनिधी आहेत इथे. तर सर्व मिळून आपण इथे जमलो. तर या इनिशिएटिव्हमध्ये हा इनिशिएटिव्ह पुन्हा माझ्यासाठी किंवा टेमगिरे साहेबांसाठी किंवा आळणे साहेबांसाठी नाही आहे. हे जे आहे आपण आज कशामुळे चालू करतोय. आमची संस्था बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करते. मानवाधिकारमध्ये आहे किंवा महिला सन्मानमध्ये आहे किंवा गरजूंना मदत करण्यामध्ये आहे. पण पर्यावरण हा आज 1 नंबरचा सब्जेक्ट झालेला आहे. म्हणजे एक वेळेस माणसाला अन्न आहे सगळ्यांना खायला, पण उद्याची परिस्थिती अशी येणार आहे की जे तापमान वाढलेलं आहे यावर्षी, ज्याच्या झळा सर्वांनाच लागलेल्या आहेत, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो. आज आपल्याला 44-45 डिग्रीपर्यंत आपल्याला तापमानाला सामोरं जावं लागलं आहे. तर हेच तापमान जर 50 डिग्रीवरती गेलं तर माणूस पृथ्वीवरती राहण्यामध्ये म्हणजे राहणार नाही. तर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, आपली पुढची जी पिढी आहे ती सुरक्षित व्हावी यासाठी आपल्याला हे झाड लावायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तापमान वाढ आहे ही फक्त आपली समस्या नाही, पूर्ण जगाची समस्या आहे. तर जगाच्या समस्येसाठी आपण प्रत्येकाने जर काम केलं म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग आहे. झाड लावणं हा एकच पर्याय आहे आता तरी सध्याला आपल्याकडे. तो जर केला तर आपला जो काही ऑक्सिजनचा थर कमी होत आहे, म्हणजे ओझोनचा थर जो कमी होत आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. कार्बन जे वाढत आहे ते कमी झालं पाहिजे. त्याचा जो इंडेक्स आहे तो 450 पर्यंत गेलेला आहे जवळजवळ. तर तो आपल्याला 350 पर्यंत आणायचा आहे. तर हे कधी होऊ शकतं. आपल्याकडे 130-140 करोड लोकसंख्या आहे. त्यातलं 50% लोकांनी जरी हे काम केलं तर तेवढे झाडं लागू शकतात. आणि तेवढी म्हणजे जसं चीन आहे, चायना असेल किंवा इतर देश असेल, मोठ्या मोठ्या ज्या महासत्ता आहेत, रशिया आहे, त्यांच्याकडे काय आहे लोकसंख्या जास्त आहे तर त्याचा फायदा घेतात ते त्या गोष्टींचा. तसं आपण भारतामध्ये सुद्धा जर तसं केलं तर कमीत कमी पृथ्वीवरील आपण आपल्या कमीत कमी भारताला तरी सुरक्षित करू. तर असाच इनिशिएटिव्ह सगळ्या देशांमध्ये पण राबवला जाणार आहे. कारण याच्यावरती एवढाच एक पर्याय आहे की झाड लावणं आणि झाड जगवणं. तर हे जर केलं तर नक्कीच आपलं पुढची पिढी, पुढच्या 1 पिढ्या 2 पिढ्या आपल्या सुजलाम सुफलाम होतील. त्यांना नक्कीच जगणं चांगलं होईल. कारण आजकालच्या मुलांना ते माहीत नाही. आज इथे बघितलं तर आपण मुलं फार कमी आहेत. तर मुलांना पण आणणं गरजेचं आहे. त्यांना पुढे आपण हे कशासाठी करतोय ते पण माहिती होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन उपस्थिती दाखवलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे पहिले तर आभार मानतो. आणि इथून पुढचं जे संबोधित आपल्याला रवी साहेब करतील.